प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. प्रभू महान आहे प्रियानो. आजच्या विषयाकडे जात असताना आजचा विषय आपण पाहणार आहोत परमेश्वराचे भय. परमेश्वराचं भय हे आमच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे प्रियानो. आम्ही या जीवन जगत असताना, जगामध्ये राहत असताना प्रियानो, परमेश्वराच्या भयाला घेऊन आम्ही चालणं गरजेचं आहे. परमेश्वराच्या भयाविषयी उत्तम उदाहरण जर आम्ही पाहिलं तर इयोबाचं जीवन आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो. इयोबाचं जीवन जर पाहिलं, इयोब 1 मध्ये आम्ही पाहिलं तर इयोब हा जो होता, ऊस देशात एक पुरुष होता. त्याचे नाव इयोब असे होते. तो सात्विक सरळ होता. तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही. प्रियानो, मला सांगू द्या, त्याच्या जीवनाची साक्ष अशी होती की तो देवाला भिवून वागणारा आणि पापापासून दूर राहणारा असा व्यक्ती होते प्रियानो. आणि म्हणूनच प्रियानो, मला सांगू द्या, ज्यावेळेस देवाच्या भयामध्ये, देवाच्या कृपेत आम्ही वाढत असताना प्रियानो, अनेक गोष्टीतून आम्हाला जावं लागतं, अनेक समस्येतून आम्हाला जावं लागतं. जसं की इयोबाला त्याच्या जीवनामध्ये अनेक परिस्थितीमधून, अनेक समस्येच्या काळामधून जावं लागलं. आम्ही ज्या वेळेस परमेश्वराच्या भयामध्ये चालत असतो प्रियानो, अनेक संकट आमच्या जीवनात येतील. कारण इयोबाच्या जीवनातूनच आम्ही जर पाहिलं आजच्या विषयामध्ये की इयोब हा देवाला भिवून वागणारा सात्विक असा मनुष्य होता. आणि सैतानाने ज्यावेळेस ते पाहिलं की इयोबासारखा त्या जगात किंवा त्या भागामध्ये कोणी सात्विक मनुष्य नाही आहे, त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, इयोब याचं 1 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले काय? आणि त्याच्या आधीच्या वचनामध्ये जर असं पाहिलं तर वाचलं तर आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते. एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले व त्याच्यामध्ये सैतानही आला. परमेश्वर सैतानास म्हणाला, तू आला कुठून? तू आत्ता कुठून आलास? सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो. आणि परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? या ठिकाणी मला सांगू द्या, देवदूतांबरोबर सैतानही तिथे आलेला असं त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं. आणि तो सैतान काय म्हणत आहे की या पृथ्वी तलावर मी सगळीकडे फिरून आलो, या पृथ्वी तलावर इकडे तिकडे फिरून आलो. तेव्हा त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने सैतानाला प्रश्न केला की माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले काय? कारण त्या ठिकाणी इयोबाची एक साक्ष प्रियानो, भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक असा कोणीच मनुष्य नाही. वागणारा, देवाला भिवून वागणारा, देवाची इच्छेनुसार चालणारा असा कोणताच मनुष्य त्या काळामध्ये, त्या वेळेमध्ये या भूतलावर नाही. ही साक्ष परमेश्वराची आहे प्रियानो. ही साक्ष परमेश्वराची देवाविषयी, इयोबाविषयी आहे. आणि त्या ठिकाणी पुढच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, इयोब देवाचे भय काय फुकट बाळगतो? प्रियानो, मला सांगू द्या की सैतान या ठिकाणी इयोबा संबंधाने प्रश्न उत्तर विचारत आहे. प्रियानो, मला सांगू द्या, ज्यावेळेला मी देवाचे भय बाळगतो प्रियानो, मला सांगू द्या, देवाच्या वचनात चालतो, त्यावेळेस सैतान आमची परीक्षा घेऊ इच्छितो. त्याला आवडत नाही की आम्ही त्याचं भय धरलेलं आहे, देवाचं भय धरलेलं आहे, देवाच्या भयात चालत आहोत, त्याच्या वचनात चालत आहोत प्रियानो. आणि म्हणून या ठिकाणी सैतान परमेश्वराला म्हणत आहे की तो इयोब काय तुझं फुकट भय बाळगतो? तर त्या ठिकाणी सैतानाला असं वाटत होतं की पुढच्या वचनामध्ये तो काय म्हणतो, तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व सभोवती तू कुंपण घातले आहे ना, तू त्याच्या हातास यश दिले आहे ना, व देशास त्याचे धन व बुद्धी पावत आहे ना, तो हा आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्तेस लावून तर पहा, सर्वस्वास लावून तरी पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अवेर करील. प्रियानो, मला सांगू द्या, सैतान परमेश्वराला सांगू इच्छितो की तो सैतान की म्हणतो, इयोब हा काही असाच तुझं भय धरत नाही. कारण मला सांगू द्या, सैतानाच्या या वाक्यावरून एक गोष्ट निश्चित लक्षात येते की सैतानाने इयोबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो सांगतो की तू त्याच्या सर्वस्वाभोवती जे कुंपण घातलेलं आहे, तू त्याचं जे संरक्षण करतो, जे तू त्याचं सांभाळ करतोस, म्हणून तो तुझं भय बाळगतो, असं या ठिकाणी सैतानाचं उत्तर आहे प्रियानो. मला सांगू द्या, सैतानाने हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याला
संकटात टाकण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु योबावर त्याचे काहीच चाललं नाही, कारण परमेश्वराचं कुंपण त्याच्या भोवती होतं. प्रियानो, जेव्हा आम्ही परमेश्वराचं भय धरतो तेव्हा परमेश्वराच्या कुंपणामध्ये आम्ही असतो. प्रियानो, कुठलेच हल्ले, कुठल्याच गोष्टी आमच्या जीवनावर येऊ शकत नाही ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं भय धरतो. आणि पुढच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर परमेश्वर सैतानास म्हणाला, पहा, त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नको. मग सैतान परमेश्वरासमोर निघून गेला. आणि पुढच्या वचनामध्ये आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की परमेश्वराने त्याला सांगितलं की मी तुला त्याच्या हाती देतो. या ठिकाणी परमेश्वर जणू काही एक विश्वासाची ग्वाही योबाविषयी देत आहे की या ठिकाणी परमेश्वरला विश्वास या ठिकाणी आहे की काहीही परिस्थिती झाली तर योब जो आहे माझ्या भयापासून दूर जाणार नाही. योब जे आहे तो माझ्यावर स्थिर भाव ठेवणारा आहे. आणि सैतानाला त्या ठिकाणी परमेश्वराने परवानगी दिलेली आहे. प्रियानो, मला सांगू द्या, वचनातून एक गोष्ट पाहायला मिळते, कुठलीही गोष्ट सैतान आमच्या जीवनात करू शकत नाही, कारण सैताना विरुद्ध लढण्यासाठी तो प्रभू आम्हाला कृपा देतो. आणि परमेश्वराने त्या ठिकाणी परवानगी दिली तेव्हा सैतानाने योबाच्या जीवनामध्ये प्रवेश केला. प्रियानो, मला सांगू द्या, आमच्या जीवनामध्ये जर आम्ही परमेश्वराचं भय धरणारे असू प्रियानो, सैतान आमचं काहीच करू शकत नाही. संकट येतील, अडचणी येतील, आम्हाला अनेक समस्येतून जावं लागेल, परंतु त्या प्रत्येक परिस्थितीमधून तो प्रभू आम्हाला सांभाळेल. प्रियानो, आणि त्याच अध्यायाच्या पुढच्या त्याच पुस्तकाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये जर आम्ही वाचलं तर आम्हाला त्या ठिकाणी अनेक गोष्टी पाहायला मिळतात. आणि ज्या वेळेस परमेश्वराने सैतानाला परवानगी दिली, सैतानाने त्याच्या जीवनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, सैतान त्याच्या जीवनात प्रवेश केला. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी सर्वस्व त्याचं सगळं काही संपून गेलं. प्रियानो, योबाचं सगळ्या गोष्टी नष्ट झाल्या. दुसऱ्या वचनामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं, परमेश्वर सैतानास मला, तू आता कुठून आलास? सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आले. परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक योब याचकडे तुझे लक्ष गेले होते काय? इथं सुद्धा आम्हाला सांगू द्या प्रियानो की सैतान सगळीकडे फिरून आलेलं आहे आणि परमेश्वर त्याला विचारत आहे की माझ्या योबाकडे तुझं लक्ष गेलं काय? कारण त्याच्या तोडीचा या भूतलावर कोणीच नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगू द्या, तेव्हा योब जो परमेश्वराचं भय धरणारा आहे, जो देवावर विश्वास ठेवणारा योब, सैतानाने ज्या वेळेस त्याच्या जीवनाचा ताबा घेतला, त्याच्या जीवनामध्ये प्रवेश केला, देवाच्या इच्छेनुसार देवाने परवानगी दिल्यानंतर प्रियानो, सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, त्वचेसाठी त्वचा, मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल. तू आपला हात पुढे करून त्याच्या हाडामासास लावून तर पहा, म्हणजे तू तुझ्या तोंडावर हवेर करील. इथं सैतान परमेश्वराबरोबर बोलत आहे प्रियानो योबा संदर्भाने की त्या ठिकाणी तू त्याचं संरक्षण केलेलं आहेस, हे परमेश्वरा तू त्याचा सांभाळ करतोस, म्हणून तो तुझं भय दळतो. परमेश्वर सैतानास म्हणाला, पहा, तो तुझ्या हाती आहे, त्याची प्राणहानी मात्र करू नको. आता मात्र परमेश्वराने सैतानाला परवानगी दिली की मी त्याला तुझ्या हाती देते, परंतु त्याची प्राणहानी करू नको. मग सैतान परमेश्वरासमोरून गेला आणि त्याने योबास मोठमोठ्या गळव्यांनी नखशिकात अतिशय पिडले. योबाने आपले अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेऊन तो जाऊन राखेत बसला. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. तो तिला म्हणाला, तू धर्महीन स्त्रियांप्रमाणे बोलते, देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये कया? या सर्व प्रसंगी योबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही. किती अद्भुत विश्वास आहे प्रियानो, किती दृढ विश्वास या ठिकाणी योबाचा परमेश्वरावर आहे. या ठिकाणी सैतान ज्यावेळेस त्याच्या जीवनात प्रवेश करतो प्रियानो, त्याला गळव्याने पिढवून टाकलेलं होतं, तो रस्त्यावर आलेला आहे, तो राखेत बसलेला आहे, त्याची स्वतःची पत्नीने त्याला सोडलेला आहे. या ठिकाणी तरी सुद्धा मला सांगू द्या, योबाने आपल्या मुखाने देवाविरुद्ध एकही शब्द बोलला नाही. उलट तो म्हणत आहे की देवाकडून फक्त सुखच घ्यावे काय? प्रियानो, मला सांगू द्या, किती दृढ विश्वास, किती दृढ परमेश्वराचं भय या ठिकाणी योबाच्या जीवनात आम्हाला पाहायला मिळतं.
मिळतं प्रियानो. योबाचं सगळं काही संपलं प्रियानो. पुढच्या जर अध्यायामध्ये वाचलं तर त्याची लेकरं, मुलं, बाळे, त्याची शेती सगळं काही नष्ट झालं प्रियानो. त्याच्याकडे काहीही नव्हतं प्रियानो. मला सांगू द्या, त्याही परिस्थितीमध्ये योबाने परमेश्वराचा अफेअर केला नाही. योबाने परमेश्वराविरुद्ध कुरकुर केली नाही प्रियानो. मला या वचनातून एकच गोष्ट सांगायचं आहे प्रियानो, जरी आमच्या जीवनामध्ये समस्या आल्या, अडचणी आल्या, आम्हाला देवाला दोष द्यायचा नाही. तर आम्हाला आहे त्या स्थितीमध्ये देवाचं भय धरून आम्हाला चालण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेस आम्ही करतो प्रियानो, तो प्रभू आम्हाला दृढ करतो, तो प्रभू आम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढतो. आणि याच पुस्तकाच्या योबाच्या जीवनातून आम्ही शेवटच्या अध्यायामध्ये जर आम्ही वाचलं आहे त्या परिस्थितीमध्ये प्रियानो, मला सांगू द्या, योब शेवटपर्यंत प्रभूचं भय धरून होता. आणि त्याचं उदाहरण त्यांनी त्याही स्थितीमध्ये आपल्या स्वतःसाठी नाही तर आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली प्रियानो. आणि मला पाहायला मिळतं योबाच्या पुस्तकाच्या शेवटच्या अध्यायामध्ये, तर त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की जे काही त्याच्याकडे होते प्रियानो, त्याच्या दुपटीने परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती अद्भुत गोष्ट आहे प्रियानो. जे काही त्यांनी गमावलं होतं त्याच्या दुपटीने परमेश्वराने त्याला दिलं. आज आम्ही तयार आहोत का प्रियानो? आमचा प्रभू आमच्यावर प्रेम करतो. आज आम्हाला फक्त एकच गोष्ट करायचं आहे प्रियानो, आम्हाला परमेश्वराचं भय धरून राहायचं आहे. आम्हाला परमेश्वराच्या भयात चालायचं आहे. परिस्थिती काय आणि कशी असू द्यात, ज्यावेळेस आम्ही आमची दृष्टी परमेश्वराकडे लावतो तेव्हा तो प्रभू आम्हाला सांभाळतो. त्या मृत्यूछायेच्या दरीतूनही तो आम्हाला बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. प्रियानो, मला सांगू द्या, तो प्रभू आम्हाला सोडत नाही. सैतानाने अनेक परिस्थितीने, अनेक गोष्टीने त्याची परीक्षा घेतली प्रियानो, त्याच्या गोष्टी संपवल्या, परंतु जो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू, त्याला दुपटीने पुन्हा एकदा आशीर्वादित केलं प्रियानो. म्हणून आजच्या वचनातून उत्तेजित होऊया. आम्ही कुठे कमी पडत आहोत का परमेश्वराचं भय धरण्यासाठी? आम्ही कुठे मागं पडत आहोत का परमेश्वराचं भय धरण्यासाठी? आज आपण विचार करू प्रियानो. जर आम्ही कुठे मागं पडत असेल तर आज आपल्या मनाला तयार करूया आणि त्या प्रभूला म्हणूया की प्रभू, मी माझं पूर्ण लक्ष तुझ्याकडे लावतो. प्रभू, मी परमेश्वराचं भय धरण्यासाठी तयार आहे प्रभू. आणि पुन्हा एकदा प्रभू वळून आम्ही त्या प्रभूकडे येऊया आणि त्या देवाच्या सानिध्याच्या, त्या देवाच्या प्रीतीचा अनुभव आपण घेऊया प्रियानो. योब हे एक उत्तम उदाहरण आम्हाला एकच सांगतं की परमेश्वराचं भय आम्हाला सांभाळतं प्रियानो. आणि ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचं भय धरतो तो प्रभू आम्हाला कृपा देतो, आमची पुनर्स्थापना करतो. योबाचं सर्व काही संपलं होतं, परंतु देवाने त्याची पुनर्स्थापना केली प्रियानो. आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला पुन्हा एकदा प्रभू उत्तेजित करू इच्छितो. आज आम्ही त्याच्याकडे येऊया आणि त्या प्रभूकडे कृपा मागूया. धन्यवाद, धन्यवाद प्रभू. आम्हाला तुझी कृपा द्या. आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो मशाद बापा. खरोखर प्रभू, योबासारखं परमेश्वराचं भय धरण्यासाठी आम्हाला कृपा द्या. आमचं प्रत्येक अशक्तपणा आम्ही तुझ्या हाती आणतो. पवित्र देव बाप्पा, तू आमची पुनर्बांधणी करणारा देव, तुला धन्यवाद देतो पिता, तुझी स्तुती करतो. सर्व गौरव परमेश्वरा तुला देत येशूच्या नावात प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या भयात वाढूया, परमेश्वरावर विश्वास ठेवूया प्रियानो, कारण प्रभू महान आहे. त्याच्यासारखं प्रेम करणारं या जगात आपल्यासाठी कोणीच नाही आहे. प्रभूची स्तुती करू, प्रभूला धन्यवाद देऊ. आमेन. प्रेज द लॉर्ड.